चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी कथारम्भं करिष्यामि प्रसन्नो भव सर्वदा। आनन्दमानन्दकरं प्रसन्नं ज्ञानस्वरूपं निजबोधरूपं योगीन्द्रमीढ्यं भवरोगवैद्यं श्री सद्गुरुं नित्यमहं नमामि। ओम नमो भगवते वेंकटनाथाय स्मरणमात्रसन्तुष्टाय महाभयनिवारणाय महाज्ञानप्रदाय चिदात्मने। काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रंगदाय भूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। राजाधिराज रामचंद्र भगवान की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। जय जय रघुवीर समर्थ। राम राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण हरि। जय जय राम राम कृष्ण हरि। राजा राम राम कृष्ण हरि। गोवर्धन धर गोपाल नर। गोवर्धन धर गोपाल नर। गोकुल संकटहारी राजा राम गोकुल संकटहारी। राजा राम 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 कृष्ण हरि। जय राम नवनीरद समय नवनीत प्रिया। नवनीरद समय नवनीत प्रिया। नवल विनोद बिहारी राजा राम। नवल विनोद बिहारी राजा
दुर्जन संगम हरि राजा राम दुर्जन संगम हरि रे राजा राम दुर्जन संगम हरि राजा राम 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 कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण शरणागत दीना शरणी शरणागत दिना शरणी करुणा दृष्टि हरि राजा राम करुणा दृष्टि हरि राजा राम 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 कृष्ण जय राम राजा राम हरि जय राम राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि और ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया दीन परी मनासी वाटे दीन दीन परी मनासी वाटे इच्छा तब गुण गाया गुरु राया इच्छा तब गुण गाया गुरु राया ये सद्गुरु राया ये सद्गुरु राया मति मंद मी काहीच नेणे मति मंद मी काहीच नेणे सांख्याथवा न्याया रे गुरु राया सांख्याथवा न्याया गुरु राया ये सद्गुरु राया ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु एका विनवी जनार्दनाते जनार्दनाते एका विनवी निरंजनी चाराया निरंजनी चाराया गुरु राया
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज भगवान श्री माधवनाथ महाराज की जय। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज भगवान श्री वेंकटनाथ महाराज की जय। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज भगवान श्री नरेंद्रनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। जय जय रघुवीर समर्थ। धरा बड़कट भाव 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 तुम्हा पासी आहे देव तुम्हा पासी आहे देव धरा बड़कट भाव धरा बड़कट भाव धरा बड़कट भाव धरा बड़कट भाव। कारे हिंड तारानो रानी कारे हिंड तारानो रानी कारे हिंड तारानो रानी कारे हिंड तारानो रानी पूसा संतासी जावोनी पूसा संतासी जावोनी धरा बड़कट भाव थोर संतांचा महिमा थोर संतांचा महिमा थोर थोर संतांचा महिमा थोर संतांचा महिमा आला अनेकांच्या कामाय आलाय अनेकांच्या कामाय धरा बळकट भाव धरा बळकट भाव
त्याचे भारे त्याचे भारे देव तुमच्यासाठी मरे तुका म्हणे त्याचे भारे देव तुमच्यासाठी मरे मरे धरा बळकट भाव बळकट भाव धरा बळकट भाव सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता श्रुता वक्ता च श्रीराम समर्थ आनंदकंद सच्चिदानंद परब्रह्म परमात्मा भगवान दत्तात्रेयांच्या असीम कृपेने, असीम कृपा म्हणजे काय तर तुम्ही आम्ही आज जे मागे आपल्यावर 2 वर्ष संकट येऊन गेलं त्याच्यामध्ये भगवान दत्तात्रेयांच्या कृपेने, सद्गुरूच्या कृपेने आज आपण या ठिकाणी सगळे बसलेलो आहोत. नाही तर कुणाकडं पैसा आहे पण पैशावाले सुद्धा गेले आणि गोरी गरीबसुद्धा त्याच्यामध्ये निघून गेलेले आहेत. परंतु ज्याच्यावर खरंच भगवंताची कृपा आहे असे आपण या ठिकाणी बसलेले आहोत. इथे इतकेच आहेत का किंवा या कॉलनीत एवढेच आहेत का, परंतु बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी. या ठिकाणी जे बसलेले आहेत ते खरोखर भाग्यवान आहे. प्रतिवर्षाप्रमाणे काही वेगळं सांगायचं काम नाही. या आपल्या नाथ शक्तिपीठामध्ये भगवान दत्तात्रेयांचा जन्मोत्सव त्यानिमित्ताने सप्ताह म्हणजे गुरुचरित्राचं सप्ताह वाचन आणि भगवान दत्तात्रेयाला सगळ्यात जास्त आवडणारं काय जे असेल तर यज्ञभोक्त्रेच यज्ञाय यज्ञरूपधराय च यज्ञप्रियाय सिद्धाय दत्तात्रेय नमोस्तुते. भगवान दत्तात्रेयाला यज्ञ संस्कृती सगळ्यात जास्त आवडते. त्याही ठिकाणी यज्ञ या ठिकाणी दत्तयाग चालू आहे आणि भगवंताचं नामाचं कीर्तन संध्याकाळी यावेळेला हरिकीर्तनसुद्धा या ठिकाणी चालू आहे. माझा वेगळा परिचय द्यायची गरज नाही. गुरुजींनी सांगितलं आहे, गजूदादांनी सांगितलं आहे की अगदी हे मुलं जसे बसलेले आहेत तेव्हापासून मी आश्रमाशी एकबंधित आहे आणि या ठिकाणी हे सगळं शिकलेलो आहे. फक्त एवढे तुम्ही तिथे बसून ऐकताय, मी इथे बसून सांगतोय, इथे उभा राहून सांगतोय, बाकी काहीही नवल नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर असेल 2 गोष्टी सांगतो आणि पुढे कीर्तनाला सुरुवात करतो. मागच्या वर्षी कीर्तन झालं, साथीदार दोन्ही आहेत. याही वर्षी कीर्तन आहे, पण हे खरी कृपा कोणाची असेल तर काकांची कृपा आहे आणि महाराजांची कृपा आहे. गेल्या 5 महिन्यापूर्वी असं संकट आलेलं होतं. 11 जून 2023ला. फार वेगळं काही सांगायची गोष्ट नाही, परंतु तिथपर्यंत जाऊन आलेलं आहे. काहीतरी आपलं पुण्य असावं, काही खाली करायला सांगितलेलं असेल भगवंताने आणि काकाने सुद्धा सांगितलं असेल त्यांना की थांबवा, याचं अजून बरंचसं कार्य काही राहिलेलं आहे. त्यांनीच या ठिकाणी माणूस उठून बसलेला आहे. 4-5 दिवस सतत बेशुद्ध असणारा माणूस पुन्हा कसा काय जिवंत होऊ शकतो, डॉक्टरसुद्धा आश्चर्यचकित होतात. त्याचंच फळ आहे हे. आणि दुसरी गोष्ट, ज्या अभंग म्हणजे नामस्मरण आपलं मंगलाचरण जे करतोय त्याच्यामध्ये ये सद्गुरू राया कीर्तनी ये सद्गुरू राया. मी 2012 पासून कीर्तन करतोय. फार काही मोठा कीर्तनकार नाही आहे, कधीमध्ये कीर्तन करत असतो आपला छंद म्हणून, भगवंताची सेवा म्हणून. परंतु आज माझं हृदय सद्गदित त्या ठिकाणी झाले की माझं जे पद म्हणतो त्या सत्कारने लागलेलं आहे. प्रत्यक्ष सद्गुरू राय माझ्या कीर्तनाला या ठिकाणी उपस्थित आहेत.
याच्यासारखं भाग्य नाही आहे दुसरं. म्हणून काकांना वंदन करून पुढे निरूपणाला सुरुवात करतो. कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगदवंदनीय जगद्गुरू जे आहेत संत तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अभंग आहे. भावपर भक्तिपर याच्यामध्ये महाराज आपल्याला उपदेश करतात. भाव आणि भक्ती. भाव असला म्हणजे भक्ती दृढ होते. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलो नाही. हे भाव आणि भक्ती जोपर्यंत माणसाच्या हृदयामध्ये, भक्ताच्या हृदयामध्ये स्थित होत नाही तोपर्यंत त्याला भक्तीचं काही कळत नाही, किंवा आपल्याला कुठल्या मार्गाने आपण भगवंताला प्राप्त करावं हे देखील कळत नाही. ह्या 4 चरणाच्या अभंगामध्ये संताचं महात्म्य महाराज आपल्याला सांगून दिलेले आहेत. कुठे जायची गरज नाही आहे बापा. तुकाराम महाराज कोण होते, त्यांचा अधिकार कसा होता. मुकुटमणी संतांचा हरी, मुकुटमणी संतांचा. शिव शिव तुकया म्हणून वाणी, मुकुटमणी संतांचा, संताचा मुकुटमणी संतांचा. नेले जड वैकुंठा, नेले जड वैकुंठा. विठ्ठल 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 म्हणून ये वाडी, मुकुटमणी संतांचा, मुकुटमणी संतांचा, संताचा मुकुटमणी संतांचा. संतांचे जे मुकुटमणी होऊन गेले असे जगद्गुरू तुकाराम महाराज यांनी 4 चरणाचा अभंग आपल्यासमोर मांडलेला आहे, या निरूपणासाठी आपण घेतलेला आहे. सगळ्यात पहिले तर अभंगाचा भाव जाणून घ्यायला पाहिजे की धरा बळकट भाव तुम्हा पासी आहे देव. भाव बळकट पाहिजे. बळकट म्हणजे कसं तर मजबूत. श्री एकनाथ सदनी श्री एकनाथ सदनी माधवजी सर्व कामे ही करीतो. स्वकरे चंदन घाशी, स्वकरे चंदन घासी, गंगेचे पाणी कावडी भरितो. राम राम हरे हरे राम 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 रघुतम राम राम. काय सांगितलेलं आहे? भावाचं प्रतिपादन करताना सांगतायत की नाथ महाराजांचा इतका दृढ भाव होता. एकनाथ सदनी. नाथ महाराजांच्या घरी भगवंताने श्रीखंड्या रूपाने 36 वर्ष पाणी भरलेले. केवळ भाव बळे या कळे इरवी ना कळे. या भावाच्या भरोशावरच आहे. भावो हि विद्यते देवो तस्मात् भावो हि कारणम. इतके पारायण वाचायचं, इतकं या ठिकाणी यज्ञयाग करायचे, पण भाव जर शून्य असेल तर त्याला कुठल्याही प्रकारची किंमत नाहीये. कारण शास्त्रकार सांगतात की काष्ठेन विद्यते देवो. लाकडामध्ये तुम्ही मानला तर देवे, न पाषाणेन मृण्मये. दगडात सुद्धा देव आहे पण मानला तर आहे. अहो दगडाला सुद्धा भाग्य असतं, या माईकला सुद्धा भाग्य असतं. तुम्ही म्हणता महाराज कसं भाग्य असतं? तर का की एखादा दगड मूर्तीसाठी जातो आणि एखादा दगड धुण्यासाठी जातो. म्हणजे दगडाला सुद्धा भाग्य आहे की नाही?
हा माईक, इथून भगवंताचं उच्चारण याच्याद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचतं, याचं भाग्यच आहे. नसतं कुठं कला केंद्रात जर असलं असतं तर काय पोहोचलं असतं याच्यातून. हे सुद्धा भाग्याची गोष्ट आहे. न पाषाणेन मृण्मये, म्हणून काय सांगितलेले, भावो हि विद्यते देवो तस्माद भावो हि कारणम. एक भावाची घेतो गोडी, धरा बळकट भाव तुम्हा पासी आहे देव. या भावावर बरंच काही आपल्याला बोलता येईल, पण तुम्हाला एक दृष्टांत देतो म्हणजे कळेल. तुझा आहे तुझ पाशी परी तू जागा भुललासी. एक चोर आणि एक व्यापारी, दोघही जण निघायचे. चोराच्या मनात एक इच्छा होती की या व्यापाऱ्याचं द्रव्य हरण करावं, आणि व्यापाऱ्याची इच्छा होती की आपण याचं लाख भेटले 2 लाख घ्यावे, 3 लाख घ्यावे, त्याच्यात कमवावं. दर मजल दर मुक्काम करत असताना एक ठिकाणी हे मुक्कामाला राहिले. आता व्यापाऱ्यालाही माहित नाही की याला आपल्याला चोरायचे, आपलं द्रव्य या चोराला चोरायचे, आणि चोराने तर व्यापाऱ्याला कळूच दिलं नाही काय करायचंय नेमकं. असं रोज चाललेलं असताना तो व्यापाऱ्याच्या आधी झोपायचा चोर. व्यापारी नंतर झोपला की चोराने उठायचं आणि त्याच्या शेजारी नुसतं पाहायचं त्यांनी कुठं ठेवलेलं आहे ते पैशाचं गाठोडं. परंतु याला काही सापडायचं नाही. महिना 2 महिने 6 महिने झाले न राहून त्या चोराने विचारलं, अहो व्यापारी शेठजी, मी तुमचे पैसे हरण करण्यासाठी गेल्या 6 महिन्यापासून तुमच्यासोबत आहे, तुमचा मला एकही रुपया सापडत नाही. आता मी शेवटी कंटाळून गेलो, मला सापडत नाही, म्हणून मी तुम्हाला विचारतोय की तुम्ही नेमकं ठेव का कुठे. ते म्हणतात, शेठजी म्हणतात, अरे काय कमाले, तू माझ्या आधी झोपतोस. म्हणे हो. मग मी तू झोपला की तुझ्या उशालाच हे पैसे ठेवून देतो आणि पुन्हा मी झोपून जातो, आणि हा रात्री उठून याच्या उशाचे पैसे पाहतो, कसे सापडणार आहेत. तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा भुललासी. अजून एक उदाहरण दिलं तर स्पष्ट कळून जाते. आपण विहीर खोदतो, काम क्रोध लोभ मद मत्सर माया अहंकार हे जर षडरिपू आपल्या हृदयातून जर गेले तर भगवंत त्याच ठिकाणी आहे. जसं आपण म्हणतो पाणी लागलं, 2 परस घ्या, 4 परस घ्या, 6 परस घ्या, पाणी लागलं. आपला जनरली शब्द काय आहे की पाणी लागलं. पाणी लागलं का पाणी तिथेच होतं. प्रश्न, पाणी तिथेच होतं पण आवरण सगळे आपण त्याच्यावरचे दूर केले, पाणी तुम्हाला दिसलं. तद्वतच भगवंताचं सुद्धा तुमच्या हृदयात स्थान आहे, परंतु आपल्याला बाह्य गोष्टीने ते कळत नाही, म्हणून बळकट भाव सांगितला आहे. म्हणून तुम्हा पासी आहे देव. मग कारे हिंडता राणोराणी पुसा संतासी जावोनी. एकीकडे असं आहे की तप केल्याशिवाय भगवंताची प्राप्ती नाही आहे, आणि एकीकडे सांगितलं गेलंय की कुठे तपाला जाऊ नका, पण जाग्यावर बसल्या बसल्या भगवंताचं स्मरण करा, नामस्मरण करा. ते तुमच्या जवळच बसलेलं आहे. परंतु वनात जावं लागतं कशासाठी, तर भगवंताचं तप करण्यासाठी गेला. कोण आपल्याला भागवतामध्ये उदाहरण पाहायला मिळतं. उत्तानपाद राजा याचा मुलगा जो आहे ध्रुव, काहीतरी सवती मत्सराने या ध्रुवाला राजाच्या मांडीवरून त्या सुरुची नावाच्या आईनं ओढलं आणि त्याला सांगितलं, जा, अरे जिथे बसायचं ते तू योग्य स्थान नाही निवडलं, तू वडिलाजवळ बसण्याच्या लायकीचा नाहीये. एवढं फक्त बाल मनाला खटकलं आणि तात्काळ ते कुठे वनात गेला ध्रुव बाळा. पण वनात गेला, सद्गुरु शिवाय तरुणोपाय नाही. वनात गेला पण करायचं काय. वनात गेल्यानंतर कुण्या देवाचं स्मरण करावं, कोणीतरी सांगणारा पाहिजे की नाही. सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय धरावे ते पाय आधी आधी. आधी क्षुल्लक गोष्टीला सुद्धा बरं का गुरु लागतो. क्षुल्लक गोष्टीला आध्यात्मिक उन्नती किंवा त्या देहाचं काय करायचं हे तर नंतरचा विषय राहिला, परंतु साध्या साध्या गोष्टीला सुद्धा गुरुची आवश्यकता आहे. का, गाडी शिकायची गुरु लागतो की नाही. समजा एखादा नवीन तंबाखू खायला सुरुवात करतोय, त्यालाही गुरु लागणार. नुसती तंबाखू कोण कसं जमेल, हातावर घ्या, चोळा, किद्दा हाना, मग कसं खायचं ते, पण त्यालाही गुरु लागतोच की नाही. बाळ जन्मला कोण गुरु होतं पहिले, आई.
शाळेत गेला की गुरुजी, ऑफिसला गेला की तो सर, लग्न झालं की गुरु पालट होऊन जातो, गुरु बदलला. साधारण गोष्टीला जर गुरु लागतो तर आपल्याला आध्यात्मिक उन्नती करायची आहे. कोणती आहे? तर धर्म, अर्थ, काम, मोक्ष, चतुर्विध पुरुषार्थ हे फक्त सद्गुरूच्या सेवेनं आपल्याला मिळत असतात. म्हणून हा ध्रुव ज्या वेळेला वनामध्ये गेला, पण त्याच्यावर काय, कारण पहिले काहीतरी आदल्या जन्मीचं पुण्य असावं म्हणून नारद त्या ठिकाणी आलेले. नारायण नारायण. आणि 12 अक्षरी मंत्र त्यांनी नारदांनी या ध्रुवाला सांगितला की ओम नमो भगवते वासुदेवाय. हा मंत्र जप केला, त्यानंतर भगवंताची प्राप्ती झाली. संत विन प्राप्ती नाही, संत विन प्राप्ती नाही, संत विन प्राप्ती नाही. संत विन प्राप्ती नाही. ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही हो. येणे साधती साधन, येणे साधती साधन, साधन येणे साधती साधन, साधन येणे साधती साधन, येणे साधती साधन. एका जनार्दनी संत, एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. येणे साधती साधन, येणे साधती साधन, हरी येणे साधती साधन, साधन येणे साधती साधन. या ध्रुव बाळाला 12 अक्षरी मंत्र दिला संताच्या कृपेने. या गादीचे मालक आहेत ते नारद, प्रत्यक्ष आले, या ध्रुवावर अनुग्रह केला आणि त्याच अनुग्रह केल्या, त्याचा जप यथाकाळ केल्यानंतर भगवंताची प्राप्ती त्याला झाली आहे. आणि दुसरीकडे काय सांगतात, ठाईची बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळ बाबा, आवडी अनंत आवळाबा, आवडी अनंत आळ बाबा. न लगे सायास जावे वनांतरा, न लगे ती सायास जावे वनांतरा. सुखे येतो घरा नारायण, सुखे येतो घरा नारायण, सुखे येतो घरा नारायण रे, सुखे येतो घरा नारायण. कारे हिंडता राणो राणी, पुसा संतासी जावोनी. मग संतांना जाऊन विचारा, मग संत कोण? महत्वाचा प्रश्न. संत कोणाला म्हणायचं? ज्यांच्याजवळ आसक्ती नाही. आपल्याजवळ साधू संत ही पाहण्याची जी धारणा आहे की ते काहीतरी अलौकिक असले पाहिजेत. जसं आपण नाथांकडे पाहून कल्पना करू शकतो
किंवा संत असे असले पाहिजेत जटा माळा इत्यादी सर्व काही घातलेलं, आणि कुठेतरी लांब राहिलेले पाहिजेत, आपल्यात नाही. परंतु भगवंताने संताला या ठिकाणी पाठवलेले की त्यांच्या मार्फतच भगवंताची प्राप्ती होते. परंतु संत ओळखावे लागतात बरं का. आता दत्तप्रभू आहेत, दत्तप्रभू पाहिले का कोणी प्रत्यक्ष? नाही पाहिले. मग आपण म्हणतो नाही आहेत का? दत्त हे अधिष्ठान दैवत आहे, मग पाहिलेलं नाही. मग पाहिलेलं नाही म्हणजे नाही आहे का की नाही? आरतीतच सांगितलेलं आहे की त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा. मग त्रिगुणरहित हे दत्तात्रेय भगवंताचं पीठ आहे, हे जाणा. मग पाहिलं नाही म्हणजे नाहीच असं नाही ना. म्हणून संताची या ठिकाणी योजना करून ठेवलेली आहे की संत हे भगवंतापर्यंत आपल्याला पोहोचवत असतात. संताच्या पायामध्ये सर्व तीर्थांचा वास असतो. तुम्हाला कथा सांगितलेली, भागवत सगळ्यांनी ऐकलेलं आहे. ज्या वेळेला गंगेचं अवतरण पृथ्वीवर होणार होतं, त्यावेळेला भगवंताने या गंगेला सांगितलं तू पृथ्वीवर जा भगीरथ राजासाठी उद्धार करण्याला. पण गंगेने सुद्धा काही अटी घातल्या, कारण आता पृथ्वी तलावर यायचं तर कायम तुमच्या आमचे पापाचं क्षालन करायचं आहे. आणि क्षालन करायचं म्हणजे आपण पवित्र होऊन ती अपवित्र होते. गंगा पापम शशी तापम. गंगा जी आहे ना, ही पापाचं क्षालन करत असते. तुम्ही नुसतं स्मर्तृगामी तीर्थ जे आहेत, तिचं हरगंगे जरी स्मरण केलं तर पुण्य माणसाला लाभत असतं. गंगा पापम शशी तापम. चंद्र जे आहे हे तापाचं निरसन करतो, आणि दैन्य दारिद्र्य जे असतं हे कल्पतरू नाश करत असतात. दैन्यम कल्पतरुस्तथा पापम तापंच दैन्यंच. हे तिन्ही जर समजा तुम्हाला पाहिजे असतील एकाच छताखाली एका दालनाखाली सगळं, तर हरेत सद्गुरु दर्शनात. भगवंताने असं सांगितलं की ह्या तिन्ही जर तुम्हाला प्राप्त करायचं असेल ना, तर संताच्या गुरुच्या यांच्या पायपडा, सद्गुरूच्या पायपडा. सद्गुरूची सेवा केल्याने तिन्ही तुम्हाला अनायासेने लाभतं. मग तिने अटी कोणत्या घातल्या? किंवा मला जमिनीवर यायचंय, ते म्हणतात व तुला शंकराच्या जटेमध्ये आम्ही बसवू. तुझा भार जर जमिनीला सहन होत नाही, पृथ्वी अतल वितल सुतल पातालात जाईल, ठीक आहे, शंकराच्या जटेमध्ये बसणार. मग पुन्हा गंगेनं अजून एक प्रश्न केला की मी खाली येईल, पापक्षालन करेन, मी पतित होईल. मग अशा वेळेला मला कोण शुद्ध करेल? लक्षात घ्या, आपण सद्गुरूवर बोलतोय. मला कोण शुद्ध करेल? तर राजा भगीरथाने सांगितलं की माई, तुझ्या शुद्धीसाठी सुद्धा योजना आहे. म्हणून दर 12 वर्षाला जो कुंभमेळा भरतो, कुंभमेळ्यामध्ये सगळे वेगवेगळ्या प्रकारचे साधू येतात. प्रत्यक्ष भगवंत रूपी सुद्धा साधू त्या ठिकाणी येत असतील. आणि हे पुण्यवान महात्मे संत साधू जे आहेत, ते साधू तुझ्यामध्ये स्नान करतील आणि तू पवित्र होशील. इतकं गुरुचं महत्त्व आहे, साधूचं महत्त्व आहे, संताचं महत्त्व आहे. कारे हिंडता राणो राणी, पुसा संतांसी जावोनी. आणि थोर संताचा महिमा आला अनेकांच्या कामा. संत हे थोर सांगितलेले आहेत. किंवा गुरु तोची देव, ऐसा ठेवी भाव, सद्गुरु गौरव कायवाणू. संताचा महिमा जर सांगायचा झाला तर थोर संताचा महिमा आला अनेकाच्या कामा. एक उदाहरण पाहू. रामायण काळामधली गोष्ट आहे, रामायणाच्या आधीची आहे कदाचित. हा नारद मुनी एकदा राधाधर मधु मिलिंद जय जय, राधाधर मधु मिलिंद जय जय, रमारमण हरि गोविंद, रमारमण हरि गोविंद, राधाधर
मधु मिलिंद जय जय सत्यपाठ पट सत्यपाठ पट गोविंद जय जय राधाधर मधु मिलिंद जय जय राधाधर मधु मिलिंद जय जय राधाधर मधु मिलिंद जय जय. नारद आपल्या जास्त विणा त्याची तार छेडत छेडत असताना एका जंगलातून चालले आणि त्या जंगलामध्ये एक वाटसरू त्यांना सापडला आणि त्यांनी नारदाला पकडलं. थोर संताचा महिमा. त्या वाटसरूला पकडलं. ते वाटसरू कोण होते? नारद भगवंत होते स्वतः. आणि पकडलं कोणी? तर आधीचं नाव त्याचं रत्नाकर. त्याला सांगितलं की बाबा रे, मला तुझ्याजवळचं द्रव्य हरण दे. ते म्हणे माझ्याजवळ काही नाही. माझ्याजवळ काय? फुटकीचं विणा, त्याला 2 तारा. जो माझा विणा आहे त्याला सुद्धा तेवढेच तारा आहे. आणि ही चिपळी, याच्याशिवाय माझ्याजवळ दुसरी संपत्ती कुठलीही नाही. म्हणून माझ्याजवळ काही नाही. तू पटकन दे मला, नाही तर मी तुला. आता त्यांनी सांगितलं होतं मी 7 रांजण ब्राह्मण मारले असं. पण ब्राह्मण तिकडे गेलेच कशाला होते? पण शाळीग्राम गोटे जे होते ते सगळे भरून त्या 7 रांजणामध्ये टाकले. अखंड पाप केलेलं. ते म्हणे बाबा रे, तू एवढं सगळं केलंस, परंतु तुझ्यासोबत कोणी आहे का या पापामध्ये? पापामध्ये सहभागी आहे का? नारदांचा प्रश्न. ते म्हणे अरे, मी माझे बायको मुलं सगळ्या गोष्टी सगळे आम्ही सांभाळतो. गुरु लाभले बरं. नारद म्हणतात मी याच ठिकाणी थांबतो, लागेल तर मला बांधून ठेव आणि तुझ्या घरी जाऊन पत्नीला विचार, मुलांना विचार की या पापामध्ये तुम्ही सहभागी आहात का? आणि जर ते म्हटले आहे, तुम्हाला तुझं काय करायचं तर कर तू माझ्या जीवाचं. त्याने बांधून ठेवलं. घरी गेला. सगळ्यात पहिले मुलाला म्हणला, तू माझ्या पापामध्ये सहभागी आहेस का? मुलगा म्हणतो नाही बाबा, मला शिकवणं, मला पुढे नोकरीला लावणं हे तुमचं आद्य कर्तव्य आहे. मग तुम्ही मुंड्या मोडून का पैसे आणणे, पण त्याच्यात आम्ही सहभागी नाही आहे. तुमच्या पापामध्ये सहभागी नाही, तुमचं ते कर्तव्य आहे. मुलीला विचारलं, ते बायकोला विचारलं. बायकोनं सांगितलं, मी कालच एका प्रवचन ऐकलं, त्या प्रवचनात सांगितलं की नवऱ्याच्या पापामध्ये पत्नी ही सहभागी नसते. म्हणून मी सुद्धा तुमच्या पापात सहभागी नाही आहे. आणि खरंच आहे ना, हाताला हात ज्या वेळेला आपण काही धार्मिक कार्य करतो त्यावेळेला काही विशेष अशा गोष्टी आहेत की त्यावेळेला पत्नीचा हात बाजूला काढावा लागतो. ते पाप जे आहे ते मी एकट्यानेच केलं आणि पुन्हा शुभ काही मागायचं असेल त्यावेळेला पुन्हा हाताला हात लावावा लागतो. हे धर्मशास्त्र आहे. याला इतकं मनाच्या ठिकाणी खिन्नता वाटली आणि नारदाकडे गेला. नारदाला सांगितलं की बाबा, माझं कोणीही ऐकत नाही, माझ्या पापात कोणीही सहभागी नाही. त्यावेळेला एक दृष्टांत सांगितला नारदानी. नारद म्हणतात, अरे तू जे म्हणतो ना, बाप किंवा बायको माझी, मुलगा माझा, हे सगळ्या गोष्टी माझ्या आहेत. तुला एक छोटी गोष्ट सांगतो म्हणजे ताबडतोब लक्षात येईल. एक गुरु 80 वर्षाचे होते आणि त्यांचा शिष्य होता 60 वर्षाचा. गुरु अतिशय अधिकारी होते आणि शिष्य रोज त्यांची सेवा करायचा. त्यांची सेवा केल्यानंतर आपल्या घरी जायचं आणि आपले नित्यकर्म आटपायचं आणि रोज पुन्हा सकाळी गुरुच्या सेवेला यायचं. हा सगळा दिनक्रम चाललेला असताना गुरुजीचे रोज प्रवचन व्हायचे. हा शिष्य त्यांच्यासोबत असायचा, पाय पुसायला. महाराजांना काही लागतं, काही नाही लागतं, यासाठी सगळं काही पाहण्यासाठी शिष्य सोबत असायचा. परंतु एक दिवस प्रवचनामधून गुरुनी सांगितलं गेलं की बाबा रे, माणूस हा एकटाच येतो, एकटाच जातो, तद्धाम परमम, कोणी त्याला सोबत येत नाही. त्यांनी केलेलं कर्म त्याच्यासोबत येतं. म्हणून कोणी बायकोत आसक्त राहू नका, मुलात आसक्त राहू नका, आईत आसक्त राहू नका, वडिलात आसक्त राहू नका. एक दिवस हे प्रवचन ऐकल्यानंतर जो शिष्य होता त्याच्या डोक्यामध्ये तार तडकली. ते म्हणे, असं कसं खरं? मी रात्री गेलो तर माझी आई गरम पोळी करून वाढते, बायको झेंडूबाम लावून देते, आणि हे सगळं सांगतात, महाराज सांगतात की हे कोणीच नाही कामाचे. एक दिवस गुरुजवळ त्यांनी खंत व्यक्त केली. आता सेवाच करत होता. ते म्हणे, महाराज कालचं प्रवचन मला आवडलं नाही.
म्हणे का तुम्ही असं सांगितलं, माझे पोरं किती हुशार, माझे बायको किती हुशार, आईवडील माझे इतके म्हातारे आहेत, परंतु मला रोज संध्याकाळी आल्यावर माझ्या डोक्याला हात लावल्याशिवाय ते स्वतः झोपत नाहीत, इतकं जीव लावतात. तुम्ही म्हणतात आई कोणाची नाही, बाप कोणाची नाही, बाप बंधू सगळे सोयरे नाही कोणी कोणाचे असं. मग ते म्हणे बाबा तुला जर हे सिद्ध करायचं असेल तर तुला एक मी उपाय सांगतो. तो म्हणे सांगा, पण त्याला 6 महिने लागतील. 6 महिने काय हरकत नाही म्हणे. 6 महिने तर 6 महिने. सगळ्यात पहिले त्याला प्राणायाम शिकवला की जीव जो आहे समजा ते आतमध्ये शोषून घ्यायचं. प्राणायाम करायला सांगितला. कधी 5 मिनटं, कधी 10 मिनटं, कधी अर्धा तास, 2-2 तास त्याचा प्राणायाम होईल इतकी त्याची प्रॅक्टिस करून घेतली. 6 महिने उलटले. 6 महिने उलटल्यानंतर गुरुनं त्या शिष्याला सांगितलं की बाबा घरी जा, तुला परीक्षा घ्यायची ना, आई वडील तुझे सगळं तुझे आहेत ना, मग आता तुझी परीक्षा आहे म्हणे. तिथे जायचं आणि सकाळी उठायचंच नाही, प्राणरोधन करून ठेवायचा आणि 2 तास तू करून ठेव, तेवढ्या वेळात मी येतो, काय होतं तो प्रकार पाहू आपण. हा म्हणे गुरुजीचं काय खरं आहे. गेला आणि झोपला. आता रोज सकाळी 5 वाजता धारा काढायला जायचं, गाईला शेण काढायला जायचं, या सगळ्या गोष्टी करायचा. रोज कोणी ना कोणी उठवायचं. हा मनाने उठत होता, पण आता आज उठायला तयार नाही. 5 वाजले, 6 वाजले, कसतरी दार वाजवलं, बायको आली, आवाज दिला, उठत नाही. ऐकतोय सगळं आतून. मुलं आले, सगळेजण आले, ते काही उठायला तयार नाही, आतून सगळं ऐकतोय. शेवटी म्हातारे माणसं हुशार असतात पहा. त्याच्या आईनं जो समजा ती नऊवारी नेसलेली, तिचा पदर जो होता एवढा, तो त्याच्या नाकाच्या समोर धरला. जर ते उडला तर जिवंत आहे आणि नाही उडला तर जय जय राम. हा सगळा प्रकार चालला. त्याच्या आईनं तो पदर लावला, उडत नाही काही नाही, कारण आतून सगळं व्यवस्थित आहे, ऐकतोय. जे रडायला सुरुवात झाली, आता ते रडणं आपल्याला इथे सांगायचं नाही एवढ्या पवित्र स्थानी, फार गोंधळ उडाला त्या ठिकाणी. सगळे रडायला लागले. बायको म्हणती असं कसं झालं, आई म्हणती माझं वय झालं, मला न्यायला पाहिजे होतं, वडील म्हणतात मला न्यायला पाहिजे होतं. हा सगळा प्रकार चालू असताना तो आतून ऐकतोय की अरे 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 माझे हे किती चांगले आहेत, आई वडील बायको मुलं किती चांगले आहेत, गुरुनं उगाचच काही सांगितलं आणि मला फसवलं. शेवटी गुरु आले बा 2 तासाने. आणि आता 2 तास जर समजा एखादा माणूस निश्चित पडून राहिला आणि उचललं नाही, त्याचं काय होतं वेगळं सांगायची गरज आहे का? बिलकुल नाही. गुरु आले. गुरु आल्यानंतर सगळेच गुरुच्या पायावर लोळण घालायला लागले. म्हणे गुरु तुमचा शिष्य जो आहे इतकी तुमची सेवा केली, आम्हाला सोडून गेला, तुम्हालाही सोडून गेला. गुरु त्याच्याजवळ गेले. गुरुनं सांगितलं जे व्हायचं ते झालंय, पण याला जर जिवंत करायचं असेल तर एक पर्याय म्हणे. गुरुनं सांगितलं एक अर्धा ग्लास पाणी आणा, त्याच्यामध्ये थोडं भस्म टाकलं, ते फिरवलं आणि त्या सगळ्यांच्या जवळ फिरवलं. त्यांना सांगितलं की जो कोणी हे पाणी पिईल तो पाणी पिणारा मरेल आणि हा उठून बसेल. आता कोणाची इच्छा होती घ्यायची ती. बायकोजवळ नेलं ते म्हणे मी काय करू महाराज, घेतलं असतं गुरु महाराज, पण पोरांना पुढं कोणी शिकवायचं. पोरांकडे न्यायची वेळ पोरं म्हणे आमचं अजून सगळंच पाहायचं राहिलं. म्हातारीजवळ नेलं. म्हातारीला म्हणे तुम्ही घ्या. म्हातारी म्हणे काही नाही गुरु, मी घेतलं असं, माझं तरी काय राहिलं आता. पण म्हाताऱ्याला चावत नाही, यांना चावत नाही, यांना कुठून काटून द्यावं लागतं, नाही तर मी घेतलं असतं. म्हाताऱ्याजवळ नेलं तर म्हातारं म्हणतं म्हातारीची काळजी कोण घेईन, मी जर गेलो तर. हा सगळा आतून प्रकार यांनी ऐकला. अरे 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 अरे, गुरुची योजना ही अतिशय योग्य आहे, अतिशय योग्य योजना आहे. मग आता लोक तर फार खतरनाक आहेत पहा. लोक इतके विचित्र आहेत, काय म्हणतात त्याला, लोभी लोक आहेत फार. आपली दाढी जळण्यासाठी, आपली बिडी पेटवण्यासाठी दुसऱ्याची दाढी जाळायला तयार आहेत. मग हे आई वडील मुलं त्याची बायको हे म्हणते मग गुरु महाराज एक काम करा ना, तुम्हीच पिऊन घ्या ना तो पेला. इतके लोभी आहेत. या नारदाजवळ आला हा वाली आणि त्याला सांगितलं की बाबा माझ्या पापात कोणीही सहभागी नाही आहे, मग तू आता एक काम कर म्हणे, मी तुला उपदेश देतो. कोणता? राम राम म्हण. हा वाली म्हणतो मला राम राम जमत नाही, मला मरा नाही तर मारा, 2च गोष्टी माहिती आहेत. बरं ते कर म्हणे बाबा.
ते करत असताना त्याच्या तोंडून केव्हा ते राम शब्द उच्चारण गेला, सत्य साच खरे नाम विठोबाचे वरे, राम म्हणता रामची होईजे, पदी लागुनी पदवी घेईजे. राम 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 इतका त्याचा जप झाला. शेवटी पुण्यपावन झाला तो महात्मा वाल्मिकी, आणि त्यांनी रामायण रचिलंय. त्यांनी जी रामायण लिहिले त्याप्रमाणे रामाला वागावं लागलं, हा अधिकार आहे. पण कुणामुळं झाला? कारे हिंडता राणो राणी, पुसा संतासी जाऊनी, थोर संताचा महिमा, आला अनेकाच्या कामा. अनेक सांगण्यासारखं असतं, परंतु वाल्मिकाच्या कशा कामा आला तो या ह्याच्यातून सांगितलंय. म्हणून तुका म्हणे त्याचे व्हारे, देव तुमच्यासाठी मरे. तुकाराम महाराजांची प्रामाणिक इच्छा आहे की आलेला जो जीव आहे त्यांनी परमात्म्याशी तद्रूप व्हावं. कारण देवे दिला देह भजना गोमटा. अनेक कोणत्याही योनीमध्ये ही तुम्हाला व्यवस्था नाही आहे. गुरुचरित्राचा सप्ताह चालू आहे. कुणी जर बाहेर जात असेल तर 2-4 ढोरं शेळ्या कुठं गुरुचरित्र वाचित बसलेल्या पाहिल्या का? नाही. कोणी टाळ मृदंग घेऊन भजन करताय दिसलं का? नाही हो. ही याच देहाला दिलेली आहे. म्हणून याचे देही घडे देवाचे भजन. हा देह कशासाठी दिलेला आहे? तर फक्त नामस्मरणासाठी, आत्मोद्धारासाठी दिलेला आहे. तुका म्हणे त्याचे व्हारे, देव तुमच्यासाठी मरे. अहो, कीर्तनकाराचा प्राण आहे भागवत म्हणजे. भागवतातलंच एक उदाहरण देऊ आणि पूर्वरंग आपण संपवू. आता हिरण्यकश्यप आहे. हिरण्यकश्यपूच्या पोटी भक्त प्रल्हादाचा जन्म झाला. काही ठिकाणी कसं असतं, मुलगा चांगला निघतो, आईवडील वाईट असतात. काही ठिकाणी आईवडील चांगले असतात, मुलगा वाईट निघतो. कश्यप आणि दिती चांगले होते, पण हिरण्यकश्यप हिरण्याक्ष वाईट निघाले. आता हिरण्यकश्यपू वाईट होता, बायको सात्विक होती थोडी कयादू, परंतु तिच्या पोटी पुत्र भगवत भक्त आला. त्याचंही कारण आहे, भागवतामध्ये कारण सांगितलेलं आहे चांगलं. ज्या वेळेला ब्रह्मदेवाला प्रसन्न करण्यासाठी हिरण्यकश्यपू गेला त्यावेळेला पुन्हा वापस आला. का? तर कयादूने विचारलं का वापस आले? नाही, सांगण्यासारखं नाही आहे म्हणे. मग वापस कशासाठी आले? तुम्हाला मी तिलक करून पाठवलं होतं का नाही, औक्षण करून, जा तुम्ही भगवंताची प्राप्ती करून घ्या. वापस का आले? त्यावेळेला त्याने सांगितलं की मी तुला सांगायसारखं नाही आहे, मी सांगा ना. आता बायकोचा हट्ट होता म्हणून सांगा म्हणता म्हणता हा म्हणे अपशकुन झाला. म्हणजे काय अपशकुन झाला? मी तिथे याला गेलो आणि बसलो माझं अधिष्ठान मानून आणि ब्रह्मदेवाय नमः तपश्चर्या करत होतो. त्यावेळेला एक पोपट आला आणि नारायण नारायण असं म्हटला. हे नारायण म्हणला. कयादू म्हणते काय म्हटला मला ऐकू नाही आलं. नारायण म्हटला. त्यामध्ये दोघाचा समागम आणि त्याच्यामधून या भगवत भक्त प्रल्हादाची उत्पत्ती झालेली आहे. हा प्रल्हाद कसा पुढे? तुका म्हणे त्याचे व्हारे, देव तुमच्यासाठी मरे. ह्या न्यायाने आपण एक दृष्टांत त्याचा पाहूया. आता त्याच्यावर कमी अत्याचार केले का? हा भक्त प्रल्हाद ज्या वेळेला जन्मला त्यावेळेला षंड आणि अमर्क या गुरुजींकडे पाठवलं. कुठलं? राक्षसी शिक्षण. म्हणजे राक्षसांना सुद्धा माहीत होते की मुलांना काहीतरी शिकवावं. तिथे गेल्याच्या नंतर हा सगळ्यांना नवविधा भक्ती सांगायचा. पत्रम नवविधा भक्ती, श्रवणम कीर्तनम विष्णू अर्चनम पादसेवनम, नवविधा भक्ती सांगत होता. षंड आणि अमर्क काही दिवस, 1 वर्ष 2 वर्ष लोटल्यानंतर हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला बोलवलं आणि म्हणे बाबा एवढं आपलं गुरुजींकडे शिकतोय, काय शिक्षण झालं म्हणून दाखव बरं, काही एखादं तुला हत्यार चालवता येतं का? त्याने सांगितलं काही नाही, नारायण नारायण. तसंही आज एकादशी आहे, 12 वाजेपर्यंत तरी कमीत कमी नामस्मरण भजन व्हायला पाहिजे. नारायण नारायण इतकं सगळं म्हणत असताना आता तर त्याची आग तडकली. मी ज्याला शत्रू समजतो त्याचंच नाव हा घेतो. मग त्याच्यावर कमी अत्याचार केले का? हत्तीच्या पायाखाली दिलं, उकळत्या तेलात टाकलं, विषारी सापाच्या कोठाऱ्यात टाकलं, दरीवरून फेकलं. आणि या हिरण्यकश्यपूची एक बहीण होती होलिका, तिला ब्रह्मदेवाचं वरदान होतं की ती जळणार कधीच नाही, पण चांगले कर्म केले तर. तिनं सांगितलं दादा याला आत्ता मी संपवते. तिनं मांडीवर घेतलं
आणि याला आग लावली. परंतु ब्रह्मदेवाचं काय वाक्य होतं, तू चांगल्या कामासाठी जर त्याचा उपयोग केला तर तू जळणार नाहीस, परंतु भगवत भक्ताला जर जाळायला चालली तर तिचं सुद्धा त्या ठिकाणी पतन झालं. रामदास स्वामी सांगतात ना, नाम स्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर, महादोषांचे गिरीवर रामनामे नासती. तृण अग्नी मिळे समरस झाले, तैसे नामे केले जपता है, तैसे नामे केले जपता हरी रे, तैसे नामे केले जपता है. हरी मुखे म्हणा, 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 हरी मुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी रे, पुण्याची गणना कोण करी. ती सुद्धा समाप्त झाली. विषप्राशन केलं भगवंताच्या नामानं, विषसुद्धा सर्व जिरून गेलं, अमृतासारखं लागायला लागलं. काय ताकद फक्त नामाची आहे. आणि शेवटी हिरण्यकश्यपू ज्या वेळेला कंटाळला, आता भगवंताला ते रूप घ्यावं वाटतं का हो? कसं अकराळ विकराळ रूप घेतलं आपल्याला सगळ्याला माहिती आहे नरसिंहाचं. ज्या वेळेला या प्रल्हादाला विचारलं तुझा भगवंत कुठे आहे, त्याने सांगितलं बाबा प्रश्न थोडा सुधारून विचारा, तुझा भगवंत कुठे नाहीये. भूजल तेज समीरख भूजल तेज समीरख, रवि शशि काष्ठादिकीयसे भरला. स्थिरचर व्यापुनी अवघा, स्थिरचर व्यापुनी अवघा, तो परमात्मा दशांगुले उरला. रामा राम राम हरे हरे, रामा राम 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 रघुत्तमा, रामा राम. भूजल तेज समीरख, काष्ठाय पाषाणी आहे, जळीये स्थळीये काष्ठ. विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला. आजे मी देखिला विठ्ठलची विठ्ठल. त्यावेळेला स्तंभासी लात मारिता दुर्जने, त्या स्तंभाला लात मारली, त्याच्यातून काय प्रकार घडला तो घडला. त्यानंतर त्या हिरण्यकश्यपूचा उद्धार केला. तो कोण होता आदल्या जन्मीचा, सगळा पूर्व इतिहास फार अवघड आहे सांगायचं म्हणलं तर. पण तुका म्हणे त्याचे व्हारे, देव तुमच्यासाठी मरे. परंतु जो भाव होता, जी भक्ती होती या प्रल्हादाची, किंवा आपण आतापर्यंत जे काही उदाहरणं पाहिले त्या सर्वांची जी भक्ती होती ती सगळ्यात महत्त्वाची होती. अतिशय उत्कट ज्याला भक्ती म्हणतात, उत्कट भाव ज्याला म्हणतात. भाव केव्हा होतो, काहीला क्षणिक वैराग्य असतं, परंतु इतक्या श्रोत्यामध्ये एखाद्याचा भाव असा उफाळून येतो की त्याच ठिकाणी बसल्या 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 त्याची तंद्री लागते. तंद्री म्हणजे कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे नाही. तंद्री म्हणजे त्याला ती आसक्ती लागत राहते की बाबा ऐकावं, किती ऐकावं, किती ऐकावं आपण. आणि तो भाव त्या ठिकाणी निर्माण होतो. या ठिकाणी पूर्वरंग आपण संपू. धरा बळकट भाव आरे, धरा बळकट भाव भाव, धरा बळकट भाव. तुम्हा पासी आहे देव, तुम्हा पासी आहे देव. कारेंड तारणु राणी आरे, कारे हिंड तारणु राणी.
संतांचा महिमा, महिमा महिमा थोर संतांचा महिमा. आला आणि कांच्या कामाया, आला आणि कांच्या कामारे कारे हिंडता रणुरा, हरे कारे हिंडता रणुरा. उसा संतासी जाबोनी, कारे हिंडता रणुराणी राणी कारे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नारदी कीर्तन परंपरेप्रमाणे भगवंताचं 2 मिनटं नामस्मरण. सर्वांनी नाम घ्या, कारण कीर्तनात टाळा टाळी त्यासी यम कवटाळी. पा यमाच्या भीतीन तरी घ्या. आणि टाळी जोरात जर वाजवली असं सांगतात बा, किंवा जोरात जर टाळी वाजवली तर अटॅक येत नाही ना. विठ्ठल म्हणलं की या ठिकाणी सुद्धा जोर निर्माण होतो. म्हणून भगवंताचं विठ्ठल असं नाव घेतलं की माणूस जागाही आहे. आणि सगळेजण म्हटलं म्हणजे मलाही कळते जागे आहे की नाही. सगळ्यांनी 2 मिनटं भगवंताचं नामस्मरण करावं. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. हाय पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. हरि रघुपति राघव राजा राम. म्हणा अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रह्लाद महाराज की जय. अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज भगवान श्री माधवनाथ महाराज की जय. अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज भगवान श्री वेंकटनाथ महाराज की जय. अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज भगवान श्री नरेंद्रनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय जय रघुवीर समर्थ. पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम. ओम नमः प्रणवार्थाय शुद्ध ज्ञानैकमूर्तये
निर्मलाय प्रशान्ताय दक्षिणामूर्तये नमः। निधये सर्वविद्यानां विषये भवरोगिणां नुरवे सर्वलोकानां दक्षिणामूर्तये नमः। आज भगवंताच्या जन्मोत्सवाचं पर्व आहे आणि त्यातली त्यात भगवंताने तर खूप अवतार घेतलेले आहेत. भगवान दत्तात्रेयाचंही त्याच्यामध्ये आहेच. आणि आज त्यातली त्यात पर्व आहे एकादशीचं. म्हणून एकादशीचं एखादं सुंदर आख्यान आपण या ठिकाणी सादर करू. नरसी ब्राह्मणी गावी होताय. नरसी ब्राह्मणी गावी होताय. दामाशेठी संततयाचे लावणी सुदरिये भगवंत. नरसी ब्राह्मणी गावी होताय. दामाशेठी संततयाचे उदरिये भगवंत. गुणायिती पतिव्रता बहु. गुणायिती पतिव्रता बहु. पतिभक्ति तजीर में सुस्वरे भजन करी प्रेमे. नरसी ब्राह्मणी गावी होता. दामाशेठी संततयाचे उदरिये भगवंत. कोणायिती पतिव्रता बहु. कोणायिती पतिव्रता बहु. पतिभक्ति तजीर में सुस्वरे भजन करी प्रेमे. सुस्वरे भजन करी प्रेमे. सुस्वरे भजन करी प्रेमे में. काय असतं असं सांगतात की सासूरवाडीचं खूप प्रेम असतं म्हणतात. आमच्या सासूरवाडीजवळच असणारं गाव आहे. पूर्वी नरसी आणि ब्राह्मणी हे दोन्ही गाव शेजारी असत. हिंगोली जिल्ह्यात गाव आहे ते. या नरसीमध्ये भगवंताचा महान भक्त दामाशेठी आणि सुस्वरूप पत्नी, जशी परमार्थाला संसाराला पोषक आहे अशी त्याची पत्नी गोणाई, या दोघांचा प्रपंच चाललेला होता. आता पत्नीसुद्धा पोषक असली पाहिजे, त्याच्या धर्मकार्यामध्ये त्याला साथ दिली पाहिजे. एक कृपण जोडपं होतं पा. त्याला बायकोही तशीच भेटली, म्हणजे चिकट खूप. संध्याकाळच्या वेळेला कीर्तनाला जायचा आणि दिवा असा शांत करायचा, निघून जायचा. का तर तेल वाजतं 2 तास कीर्तनावून आलं की. आणि पायऱ्या, असं माडीवर घर होतं, पण पायऱ्या चढताना सुद्धा चप्पल झिजेन म्हणून एक एक पायरी कधी चढायचं नाही. या पायरीवर पाय ठेवले की चौथ्या झाले की 8व्या. अशा प्रकारचा चिकटपणा त्याच्या अंगात होता. एक दिवस तो निघाला, त्याला तर दिवा शांत करायचा राहिला आणि तसाच गडबडीत निघाला, पण पायात चप्पल सुद्धा घातली नाही. मग या पत्नीनं दिवा तो शांत केला त्याच्या नियमाप्रमाणे आणि पायात चप्पल घालून ही त्याच्या मागं पळाली. ते म्हणे, ए का गं पळतेस माझ्या मागं? ते म्हणे, अहो आज तुमची दिवा शांत करायचा राहिला म्हणून मी शांत केला आणि तुम्हाला चप्पल द्यायला आले. ते म्हणते, बाबा तू दिवा तर शांत केला, पण चप्पल तिथून इथपर्यंत येऊस तर झिजली का नाही? असा चिकटपणा कामाचा नाही. म्हणून या गोणाई आणि दामाशेठीचा अतिशय उत्तम प्रपंच चाललेला होता, परंतु त्या प्रपंचामध्ये पुत्राची कमतरता होती. अनेक भागवत ऐकायचे की पुन्हा नरकात त्रायती ती पुत्रः. पुरे एकची पुत्र माय पोटी.
गांधारीचे पोटी शतमूर्ख, एकच पुत्र असा व्हायला पाहिजे. मग कुणाला साकडं घालायचं? आपुला तो एक देव करुणी घ्यावाय, आपुला तो एक देव करुणी घ्यावाय. येने विना जीवा सुख नो है, तेने बिना जीवा सुख नो है. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, देव करुणी घ्यावा, देव करुणी घ्यावा. आपुला तो एक देव करून घ्यावा. कुणाकडे मागितलं साकडं? या पंढरीश परमात्म्याकडे साकडं मागितलं. देवा माझी कूस उजव रे बाबा, एखादा असा पुत्र दे, मी तुझ्यासारखा मागत नाही पण सद्गुणी दे, की ज्याचं नाव अलौकिक झालं पाहिजे पुढे. भगवंतानी कृपा संपादन केली. भगवंताची असीम कृपा या जोडप्यावर झाली. कारण तसं होतं, ते विहिरीत असलं तर पोहऱ्यात येईल काय, तशी याची अनादिकालापासून भक्ती होती. अनादिकालाचं पुण्य असेल आणि या प्रचलित योनीमध्ये जो जन्म प्राप्त झाला, शिंप्याचं घर आहे. शिंपे म्हणजे लोकांचे कपडे शिवणे, ते त्यांना देणे, त्याच्यातून जे द्रव्य मिळेल त्याच्यात आपला उदरनिर्वाह करणे. हा शिंप्याच्या घरी जन्माला येणार. परंतु या माणसाचं, या दामाशेटींचं एक व्रत होतं. व्रत करा एकादशी, हरी व्रत करा एकादशी, व्रत करा एकादशी, बहरा पुण्याच्या या राशी, हरी भराव्या पुण्या राशी. व्रत करा एकादशी, हरी रे व्रत करा एकादशी, एकादशी एकादशी. व्रत एकादशीचं करायचं आणि एकादशीचं व्रत करून या पांडुरंगाची वारी करायची. पहा, वारी वारी जन्म मरणाते वारी. वारी ही अनन्यसाधारण असते. उगाच वेडे आहेत का लोक पंढरपूरला जायला? बरं, तिथे जायचं आणि भगवंताचं दर्शन करून वापस यायचं. तिरुपतीचा बालाजी काळाच, त्यानंतर द्वारकेचा कृष्ण काळाच, पंढरपूरचा पांडुरंग काळाच. परंतु त्याच्यामध्ये इतकं काही तेज आहे, ते दिसायला सुद्धा वेगळी दृष्टी लागते. या भगवंताची वारी करायची, जिथे अधिष्ठान असतं ना त्या ठिकाणची वारी केली पाहिजे. आपल्या या स्थान महात्म्याबद्दल वेगळं सांगायची गरज नाही. आदरणीय गुरुजींनी काल आपल्याला सगळं सांगितलेलं आहे की या ठिकाणी स्वयंभू अश्वत्थ आहे, स्वयंभू औदुंबर आहे. आणि कसं असतं, एखादं परिवार दुकान आहे किंवा एखादं सुपर मार्केट आहे, एकाच दालनाखाली सगळं भेटतं. पहा, त्या ठिकाणी कपडे भेटतात, भांडे भेटतात, कड्या भेटतात, काय काय असेल ते सगळं भेटतं. तद्वतच आपलं हे शक्तिपीठ आहे. या ठिकाणी कुठल्या देवतेची कृपा संपादन करायची तुम्ही मनात ठरवायचं. स्मरण मात्र संतुष्टाय. महाबली पंचमुखी हनुमान या ठिकाणी विराजित आहेत. भगवान दत्तात्रेय आहे. श्री शिवाय नमस्तुभ्यम महादेवजी सुद्धा आहे, जे सगळ्यांचं भरणपोषण करतात. ज्यांची कृपा झालीच नाही तर सृष्टी सगळी विनाश होऊ शकते, असे भगवान सूर्यनारायण सुद्धा या ठिकाणी अधिष्ठित आहेत. आणि सृष्टीची रचना, सृष्टीवर पूर्ण अधिकार असलेले भगवान दत्तात्रेय सुद्धा विराजमान आहेत. एकही शक्ती या ठिकाणी कमी नाही आहे, असं या स्थानाचं महात्म्य आहे. जे फळ पंढरपूरची वारी करून मिळेल तेच फळ आपल्या इथे सुद्धा वारी करून या नाथ शक्तिपीठात मिळेल, ही खात्री आहे, विश्वास आहे पूर्ण. म्हणून या स्थानाबद्दल काय काय बोलावं,
असतं, काही काही बोलणं अतिशयोक्तीपणे वाटत असतं. माझा 1 वर्षापूर्वी ॲक्सिडेंट झालेला आहे. मी आतापर्यंतचे 2 कीर्तन खुर्चीवर बसून केलेत. पायावर मला उभंच राहता येत नाही जास्त. आता कितीतरी वेळे पण कळच नाही आहे पायाला, बिलकुल कळ नाही. अजून तासभरही म्हणलं तर अडचण नाही. आणि असं 2 मिनटंही कोणाशी बोलायचं म्हणणं ना, हे नारदाच्या गादीचा उपकार आहे, सद्गुरुनाथांचा उपकार आहे, सद्गुरुनाथांची कृपा आहे. हे बस. काय आख्याने एक सांगायचं होतं आणि ठरलं एक. इथे जी बुद्धी मिळेल नमस्कार केल्यावर किंवा या ठिकाणी उभं राहिल्यावर ते सांगत राहायचं. पंढरपूरची वारी या दामा शेट्टींनी केली आणि काही काळातच प्रसूत हे दिवस राहिले त्या गोणाईंना आणि एक सुंदर पुत्राचा जन्म त्या ठिकाणी झाला. प्रमोद नाम संवत्सरी शके 1192 कार्तिक शुद्ध एकादशी रविवारी नाला नाम्या जन्माते कार्तिक शुद्ध एकादशी आत्ता होऊन गेली, ज्याला प्रबोधिनी एकादशी आपण म्हणतो. त्या दिवशी या नामदेवाचं प्रागट्यकरण झालं. आता बारसं करायचं आहे. बारशाचा थाट सुरू झाला आणि नाव काय ठेवण्यात आलं? नामदेव. नाम हेच देव आहे, ज्यांनी सिद्ध केलं म्हणून त्याचं नाव नामदेव. नावाचं काही काही गोष्टीचा काही विषय नसतो. आता माझ्या नावात खूप धीर आहे, पण धीर बिलकुल नाही मला. एखाद्याचं नाव गंगाधर आहे, पण आंघोळ महिनाभर करत नाही. एखाद्याचं नाव शांताबाई आहे, इथं कोणी नसेल, पण ती शांत राहते का? हे नामदेवांनी हे सगळं पटवून दिलंय. नामदेव महाराजां वयानं वाढत होते, बालवय. दामा शेट्टी सुद्धा सुंदर संगोपन करायचे. आजी ऐका हो नवल काय झाले, आजी ऐका हो नवल काय, शेटी दामा यात्रेसी आले गेले, म्हणून पूजेसे नामदेव आले, म्हणून पूजेसे नामदेव आले. आता पाहता नामदेव महाराज 5 वर्षाचे झाले. तुम्ही म्हणता इतक्या लवकर कसे झाले? मला टाईम नाही कळाला म्हणून झाले. कदाचित 8:15 वाजल्यामुळं झाले असतील. 5 वर्षाचे नामदेव पाहता पाहता झालेले. सगळे संगोपन, सगळे संस्कार चालू आहेत. नामदेव महाराज खेळायला जात आहेत. गोणाई माता या पुत्राचं सुख पूर्ण पाहते, कारण कितीतरी दिवसांनी पुत्र संतती झालेली आहे आणि त्याचं संगोपन करायचं. पण काही काळानंतर ते या गावातून कुठे स्थिर झाले, कुठे स्थायिक झाले? नामदेव महाराजाचा अभंग आहे. उदंड पाहिले उदंड देखिले, उदंड देखिले, उदंड वर्णिले क्षेत्र जाण, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐसे भागा ऐसे भीमा तीर, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर. ऐसा विटेवर देव कोठे, ऐसा विटेवर देव कोठे, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐसी चंद्रभागा ऐसे चंद्रभागा.
ऐसा नाम घोष सांगा कोठे ऐसा नाम घोष सांगा कोठे ऐसा नाम घोष सांगा कोठे ऐसी चंद्रभागा ऐसे ऐसी चंद्रभागा ऐसे भीमतीर. दोन अभंग नामदेव महाराजांनी दिलेत. आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी, जेव्हा नवत्या गंगा जमुना तेव्हा होती चंद्रभागा. सगळ्या आधी वैकुंठ नंतर तयार केलंय, ज्याला भूवैकुंठ आज म्हणतो, ते पंढरपूर आधीपासून रचित आहे. या पंढरपुरामध्ये स्थायिक झाले आणि पंढरपुरामध्ये स्थायिक झाल्यानंतर 5 वर्षाचे नामदेव झाले. 5 वर्षाचे नामदेव लुगू पूजेला जात होते आणि वापस येत होते. एवढुले आता हे मुलं कसे आहेत त्याचप्रमाणे त्याच्यापेक्षा अजून थोडे छोटे असतील. पांढरी बंडी धोतर, जायचं पूजा करून वापस यायचं. त्या ठिकाणचे जे बडवे होते पुजारी, अरे नाम्या आज कसं काय, बाबांनी सांगितलं पूजेला यायला. बरं, लहानपणापासून तो संस्कार त्या ठिकाणी दिला गेला. संस्कार देणं फार अवघड आहे. हे पोरं या ठिकाणी शिकतायत, संस्कारित आहेत. एक ठिकाणी कीर्तनाला गेलो, बूट घालून गेलेलो होतो, बूट बाहेर सोडला. त्या घरात गेलो म्हणे महाराज बसा ना, चहा पाणी घ्या. म्हणलं बरं. चहा घ्यायची तयारी. त्यांचं एक बारकं पोरग होतं, संस्कारावरून सांगतो, ते कुठे शेंडीवड, कुठे उपरनवड, मोबाईलवड. अहो म्हणलं काकू काय मिळले, नाही हे असंच आहे हो म्हणे, याला काय सांगावं. अहो म्हणलं हे काही, म्हणे बरं झालं. आणि दुसरा कुठे, किती पोरं आहेत, ते म्हणे 2 नातू आहेत. म्हणे पहिलाच दिसतोय, दुसरा तुमच्या बुटामध्ये पाणी भरायला म्हणे महाराज. काय सांगावं. पण 5 वर्षाचे असताना यथोचित संस्कार त्या ठिकाणी या नामदेवावर करते झाले. एक दिवस असा आला, दामा शेट्टींचा व्यवसाय आपण आधीच पाहिला की शिंप्याचा होता. आणि शिंप्याचा व्यवसाय असल्याने कपडे घेऊन बाहेर कुठेतरी जायचं व्यापारासाठी, त्या व्यापारातून द्रव्य आणायचं. कदाचित 2 दिवस 4 दिवस लागणार असतात वापस यायला. त्यावेळेला काही अशा काही गाड्या नव्हत्या. म्हणून नामदेवाला ताकीद केली पादांनी, बाळनाम्या हे सूत्र घेई ध्यानी, बाळनाम्या हे जोवरी मी गृहा येईना फिरोनी. काय सांगतात, बाळनाम्या हे सूत्र घेई ध्यानी, जोवरी मी गृहा येईना फिरोनी. नित्य भोजन बारीक बारीक, बाळनाम्या चालू द्या. बाळनाम्या हे नामदेवा, मी 5-6 दिवस बाहेर गावी चाललोय, काय करायचं हे सूत्र ध्यानात घे. आपल्या घरातून परंपरा आलेली आहे, सूत्र घे ध्यानी. मी घरी जोपर्यंत येत नाही ना तोपर्यंत काय करायचं, नित्य भोजन तू घाली विठ्ठलासी, नित्य भोजन तू घाली विठ्ठलासी. तरीच घेसी रे मुखी भोजनासी. देवाला जीव घालायचं, नंतर स्वमुखात भोजन घ्यायचं. बालमनावर परिणाम झाला. लहान लेकराला सांगितलं ना पटकन कळते. बाबा 4-5 दिवस हो चालू दे. बरं, आता रात्र झाली, नामदेव महाराजाला काही झोप नव्हती. काय सांगितलंय बाबांनी, नित्य भोजन तू घाली विठ्ठलासी, तरीच घेणे रे मुखी भोजनासी. पांडुरंगाला जीव घातल्याशिवाय आपण मुखात घास घ्यायचा नाही. रात्र झाली, नामदेव महाराजाला झोप यायला तयार नव्हती. कसं तरी उठले मध्येच रात्री 12ला, आई अगे आई स्वयंपाक झाला का. ते म्हणे नाही झाला.
बाळा, अरे 12 वाजलेत रे. हा ध्यास लागला पाहिजे मनाच्या ठिकाणी, भाव उत्पन्न झाला पाहिजे भगवंताच्या प्राप्तीसाठी. का नामदेव महाराजांचा वयाच्या 5व्या वर्षी भाव होता. 2 वाजल्यानंतर आई आई अगं नैवेद्य झाला का, देवाला जीव घालायचे. नाम्या झोप रे बाबा, 2 वाजले. 4थी आरोळी ठोकली 4 वाजता. आई आता तरी करणं ग स्वयंपाक, त्या देवाला भूक लागली असेल. आईनं सांगितलं नाम्या थांब, काही पारशे कामं करू दे. असं होतं का त्यावेळेला? चूल पेटवावं लागायची, गॅस होते का, चिमणी गॅस. आता तर फार अवघड आहे. बाप आजा पंजा एखाद्या शिजवायच्या, 3 शिट्ट्यात मोकळं. पण चुलीला जाळ लावायचा, डाळ करायची, भात करायचा. बरं पांडुरंगाचा नैवेद्य होता, ते तुमच्या आमच्यासारखं होतं का? 200 रुपये प्लेट, एवढेच आपले फुलके, बिलकुल नव्हतं. आजही पांडुरंगाचं नैवेद्य पहा, 2 माणसं पोटभर जेवतील एवढा नैवेद्य पांडुरंगाचा असते. मग खीर. अरे नाम्या आंघोळ झाली का? ते म्हणे नाही आई आत्ता आंघोळ करतो. झाला का तुझा स्वयंपाक? नाम्या खीर झाली आहे. थोडाफार फिरून आला, ध्यास. थोडाफार फिरून आला की पाहिलं अरे अजून काही झालं नाही, कानवले झालेत. असं करता करता नैवेद्य झाला. पुरणपोळी, कोशिंबीर, फुरका, सार सगळ्या काही झालं. आणि या वेळेला नैवेद्य सगळा संपन्न केला, नैवेद्य वाढला. नैवेद्य घेतला. नामदेव महाराज चौरी हातामध्ये घेतली, पांडुरंगाच्या मंदिराकडे गेलेत. त्यावेळेला ते पुजारी विचारतात अरे नाम्या काय मिळे आज? दामाशिटी. बाबा जरा गावाला गेले तो. मग आपल्याकडे जबाबदारी म्हणे सध्या भगवंताला जीव घालायची. तुमचं अरे तू बस बाबा तुझा नैवेद्य दाखवत. कारण यांनाही माहीत होतं की नामदेव महाराज इतकी वेळ पूजा करतात. पुजारी कंटाळून गेलेले होते, सगळेजण निघून गेले. तू तुझा नैवेद्य पाहून घे. भगवंताच्या जवळ नामदेव महाराज गेले. आता ती रंगशिळा त्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी नैवेद्य ठेवला, चौकोनी मंडल केलं, त्याला पाणी फिरवलं. आता याला वाटतं, असं वाटत होतं नामदेव महाराजाला की माझे बाबा आले की पटकन यायचं, जेवण करायचं, निघून जायचं. मी लहाने म्हणून कदाचित येत नाही का बाबा? मग नामदेव महाराजांनी त्रिसुपर्ण म्हणलं सहना भवतु सहनो भुनक्तु सह वीर्यंकर बावहै तेजस्विनावधिस्त. सहनाभूत झालं, सगळं त्रिसुपर्ण झालं. गीतेचा 15वा अध्याय म्हणला ऊर्ध्वमूलमदशाकमश्वत्थं प्राहुरव्ययं छंदांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवेद. एवढं झाल्यावर सुद्धा जर पाहायला तयार नाही पांडुरंग. देवा अहो जेवा, देवा जेवा, देवा जेवण करा पटकन, मलाही जायचं. अहो मी लहान आहे, तुम्ही माझी किती काळजी केली पाहिजे. एवढ्या 5 वर्षाचा मुलगा आहे, मलाही भूक लागली असेल. पटकन आवरा बरं, निपटी शिपटी करा, पटकन जेवण करा. आता देव कसे आहेत? कटेवर हँड आणि विटेवर स्टँड, जशाला तसे उभेत. यायलाच तयार नाही. आता बाल मनावरचा परिणाम आहे. देव येत नाही का? नामदेव महाराज म्हणे ही रंगशिळा जी आहे ना, याच्यावर डोकं आपटून तुझ्या समोर प्राण देतो, मग कसा येत नाही ते पाहतो. देव म्हणतात अवघडच काल बाबा ते. याचा बाप येत होता, चांगला पाणी फिरवत होता, निघून जात होता नैवेद्य घेऊन. हे मला खायचाच का आग्रह करतोय? कारण आपणही जनरली नैवेद्य दाखवताना असं चौकोनी मंडल करतो, पाणी फिरवतो, तिकडंच थांब, तिकडंच थांब, तिकडंच थांब. अरे ते प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा, इथे जे मला लागतं ते यथा देहे तथा देवे. पांडुरंगाला प्रश्न पडला करावं काय? पांडुरंग म्हणतात आता मला गेल्याशिवाय पर्याय नाही. हा म्हणतो मी त्या रंगशिळेवर डोकं आपटून जीव देतो. शेवटचा पर्याय म्हणून एक करुणा भागली. निज रूप दाखवा हो, हरिदर्शनास द्या हो, निज रूप दाखवा, हरिदर्शनास द्या हो, निज रूप दाखवा. पार्थासी दाविले प्रभु विश्वरूप दावा, मुरली मनोहरा
पावाजवीत पावा. एका करांगुलीने, एका करांगुलीने गोवर्धना धरावो, निज रूप दाखवा. दर्शनास जावो, निज रूप दाखवा. भगवंताची करुणा भागली. भगवंत दयाळू हो. भगवंताची दया भागली. भगवंत त्या ठिकाणी हजर विटेवरून उतरलेले आहेत. म्हणतात नामदेवा, अरे बाबा, कधी जेवती का कली माझी देव. कोण म्हणताय? भगवंत नामदेवाला सांगतात, कधी जेवती का कली माझी देव. कसा भाबडा रे तुझा हा स्वभाव. सुखे जेवजा हट्ट सोडून नामा. आम्हा दावने फक्त नैवेद्य नामा. देव म्हणतात नामा, अरे आम्ही कधी जेवलेलो पाहिलंय का रे. आम्हाला फक्त नैवेद्य दाखवतात लोक. आम्ही पाहायच्या आत तर पळून नेतात. बाजारातून पावशेर पेढे आणले तर त्याला काय संबोधन देतो आपण? हे पेढेत. आणि ज्या वेळेला महाराजांच्या पुढे त्याला पाणी फिरवलं जातं, मंत्र म्हटलं जातं, त्यावेळेला तो काय होतो? प्रसाद. परंतु त्या प्रसादावर भगवंताची दृष्टी पडायच्या आतच लोक आमचं ते नैवेद्य घेऊन जातात. आणि तू कसं रे बाबा जेवायचा आग्रह करतोयस? नामदेव महाराज हुशार होते. नामदेव महाराज पक्के भक्त होते महाराज. ते म्हणतात ठीक आहे, कधी जेवती का कली माझी देव. हा प्रश्न आहे देवा तुझा. मग माझा प्रश्न आहे, कधी बोलती का कली माझी देव. तर देवालाच प्रश्न करतात पुन्हा, कसा भाबडा रे तुझा हा स्वभाव. देव म्हणतात हा आपल्यापेक्षा पुढे निघालाय. कलीमध्ये देव जेवत नाहीत ना, मग बोलतात तरी का? मग तू कसा बोलला? मग जेव आता. भोला पुसतो नामाय पांडुरंग घुमा का. बोल देवा बोल, भोजन घेता का नाही. बोल देवा बोल, भोजन घेता का नाही. लहान मुलांची भक्ती फुलांची, ध्रुव प्रल्हाद तुम्हा प्यारे. देवा आम्ही लहान आहेत, लहान मुलांची भक्ती तुम्हाला प्रिय आहे की नाही? मग ध्रुव आणि प्रल्हाद दोघच जण तुला आवडतात का रे? माझ्यासारखा भक्त तुला आवडत नाही? लहान मुलांची भक्ती फुलांची, ध्रुव प्रल्हाद तुम्हा प्यारे. मीही तैसा नामा असुनी, घुम उभा बघसी कारे. माझी भक्ती खोटी सांगा ना जगजेठी. माझी भक्ती खोटी सांगा ना जगजेठी. बोल देवा बोल, भोजन घेता का नाही. हा खीरपुरी आणि कानवला हे आवडतेच तुम्हा सारे. देवा माझे बाबा 5 दिवसासाठी बाहेर गावी गेलेत बरं. व्यवहारासाठी गेलेत, व्यवसायासाठी गेलेत. पण मला ही जबाबदारी दिलेली आहे. कुठली? जे सांगितलं बाबांनी काम ते मला करायचंय. आणि त्यांची सांगितलेली जबाबदारी 5-6 दिवस तुला जीव घालायचंय. आणि मग मुखी घास घ्यायला सांगितलेला आहे. बरं तुझ्या आवडतं केलंय की नाही? तुला काय आवडतं? खीर, पुरी, कानवला हे सगळं तुझ्या आवडीचं केलं की नाही?
खीरपुरी आणि कानवला हे आवडतेच तुम्हा सारे. भगवंत भक्ताचा हा भक्ताचा अधिकार पहा भगवंताला बोलण्याचा. रुसणे फुगणे शोभत नाही सांगू तुला मी किती दारे. माझी भक्ती खोटी हा. रुसणे फुगणे शोभत नाही सांगू तुला मी किती दारे. एवढं सांगितल्यावर काय परिणाम झाला देवावर? परिणाम काय झाला पहा. विठ्ठल हसला गाली विठ्ठल हसला गाली आला हात कटीचा खाली. बोल देवा भोजन घेता का नाही. अरे बोल देवा बोल भोजन घेता का नाही. या नामदेवाचा एवढा निर्मळ भाव पाहून भगवंताला काय सांगितलं नामदेवाने? निपटी शिपटी करायची. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे की नाही, टाकून द्यायचं नाही. निपटी शिपटी म्हणजे सगळं पद्धतशीर खायला लावलं आणि नंतर ते ताट एका आपल्या आणलेल्या वस्त्रामध्ये बांधलं. गेल्यावर चंद्रभागेला धुतलं, ते सगळं पॅक केलं आणि पुन्हा वरते ते लटकून दिलं. आई जेवायला वाढ, मला भूक लागली. आजचा पहिला दिवस इतका वेळ लागला. आता आईला मिळच नाही ना हा काही. आईला वाटतं ते रोज याचे बाबाचे नैवेद्य दाखवायचे आणायचे, तो सगळा पण प्रसाद घ्यायचा. आई विचारते बाळा नाम्या अरे तो नैवेद्य कुठे आहे? नैवेद्य कुठे? देवानं खाल्ला. आता कोणी विश्वास ठेवणार आहे का याच्यावर? आईला वाटलं की नामदेवाने काहीतरी 4-5 मित्र मिळून तिकडंच नैवेद्य उडवला आणि आपल्याकडे पुन्हा जेवायला आला. आईनं त्याच्या पोटाला हात लावून पाहिला, अरे टमक तर तुझं रिकाम आहे. मग आई खरंच सांगतो देव जेवला. मग काय साक्ष पुरावा लागतो बरं. तेव्हापासून आतापर्यंत पुराव्यावरच कामं चालले. अरे प्रेम गली अति साकरी तामे दो ना समाय. त्याच्यामध्ये भेदभाव नाहीये. आई मी स्वतः या डोळ्याने पाहिलं का देव जेवलेला. आईला वाटलं जाऊ द्या खोटं बोलला. आता 5 वर्षाचं जर असेल खोटं बोलतो तर पुढे किती खोटं बोलणार आहे. रोजचा हाच क्रम चालला. आई चिडून गेली. 4 दिवस झाले, 5 दिवस झाले. दामाशेठी एक दिवशी संध्याकाळी गावाहून आले आणि दामाशेठीला प्रथम गोणाईनं प्रश्न केला, अहो आपला मुलगा खोटं बोलायला लागलाय. मग असं कसं काय? तर म्हणे रोज नैवेद्य नेतो आणि म्हणतो देव जेवला देव जेवला ग देव जेवला देव जेवला ग देव जेवला. आई तुला सांगायचं मी या डोळ्याने पाहिलाय. या डोळ्यानं मी पाहिला मी ग पाहिला. या डोळ्यानं मी पाहिला मी ग पाहिला. देव जेवला ग देव जेवला देव जेवला ग देव जेवला. कसा जेवला सांगू? आय कमरेवरचा काढून हात कालवीला दही भात. फुरका साराचा मारियला फुरका साराचा मारियला देव जेवला ग देव. कालविली त्याने खीर तोंडी लाविली कोशिंबीर. मोडी मुरडीचा कानवला मोडी मुरडीचा कानवला देव जेवला ग देव जेवला देव जेवला ग देव जेवला देव जेवला ग देव जेवला.
मी माझ्या डोळ्याने पाहिले. दामा शेट्टीला सांगितलं मला काही विश्वास बसत नाही, पण नामदेव महाराजांचा शपथ तुझ्या पायाची, खोटे यात मी तिळही बोललो नाही. संशय मनी जरी असला भगवंतास विचारुनी पाही. आई तुला जर संशय असेल तर देवाला विचार. आता यांना कुठं देव बोलणार आहे? दामा शेट्टीला सांगितल्यानंतर दामा शेट्टीने त्याची परीक्षा घ्यायचं ठरवलंय. या 4-5 दिवसाच्या कालावधीत आईने एकदा त्याला ताडण केलेलं होतं. हातामध्ये दुधाची चवरी दिली नामदेव महाराजाच्या आणि सांगितलं जा, देव जर तुझ्या हाताने जेवतो ना तर हे दूध सुद्धा पिलं पाहिजे. नामदेव महाराज लुटो आपली चवरी घेऊन चाललेले आहेत आणि महाराज ज्या वेळेला त्या पांडुरंगाच्या समोर उभे राहिलेले आहेत. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननिहित पाणिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंजरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामी. त्या पांडुरंगाला नमस्कार केलाय. देवा अरे तू भोजन केलेलं आहेस, परंतु माझ्या घरी काय चाललंय? दीन दयाळा परम दयाळा तमाळ नीळा हरी, तमाळ नीळा हरी. भोजन करुनी वृथा आणिला आळ तुवा मजवरी. प्रभु रे आळ तुवा मजवरी. आई म्हणे हा विठू दगडाचा करील कैसे भोजन. ऐसे वदुनी बहुत ताडिले वळ बघ अवलोकुन. प्रभु रे वळ बघ अवलोकुन. दीनदयाळा परमदयाळा तमाळ निळा हरी. देवा तू भोजन केलंय, वृथा आळ मजवर आलाय, पाय मला किती मारले आणि आज तेच पुन्हा बाप पाहण्या आला मंदिरी. का खरंच देव जेवतो का? आज माझ्या भक्तीसाठी माझ्या भावासाठी तुला येणंच आहे. भगवंताला वाटलं आता जाव तरी प्रश्न आहे. जर प्रत्यक्ष प्रगट व्हावं तर नसलेलं त्या दामाजी शेट्टीला दर्शन होतंय. दामा शेट्टी जे होते एका खंब्याच्या आडून ते पाहत होते आणि नामदेव महाराज दुधाची चौरी पुरं करतायत. दूध पियो मेरे गोविंद लाला, दूध पियो मेरे गोपाल लाला. दूध पियो मेरे गोविंद लाला, दूध पियो मेरे गोपाल लाला. ऐसा भगत कहीं नहीं पावे, ऐसा भगत कहीं नहीं पावत नाम देवाने दूध पिलायो. आणि भगवंतानी या बालकासाठी प्रत्यक्ष रूप प्रगट केलं आणि ते दूध प्राशन केलंय. दामा शेट्टी जे खंब्याच्या आडून पाहत होते सद्गदित झाले. अरे 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 काय झालेलं आहे? माझ्या पोटी असा मुलगा प्राप्त झालाय, त्याचं नाव अलौकिक होणार. नामदेव महाराजांना आपल्या हृदयाशी धरले. दामा शेट्टी गदगद झालेले. देवा आजही मी डोळे मिटायला तयार आहे, मला असं माझं पूर्ण परिपूर्ण जे ममचित्तम मनोचित्तम्य असतो, जे माझं चित्त आहे ते माझ्या पुत्राने पुढे चालवावं. माझा वारसा माझं काय धर्म कुलाचार ते सर्व त्यांनी चालवावे. आज मी परिपूर्ण त्या ठिकाणी त्याच्यावर विश्वास ठेवतोय. दामा शेट्टीने नामदेवाला धरले आपल्या हृदयाशी. नामदेव महाराज इतके पुढे अधिकारी झाले की पुढं त्यांचा असा अधिकार झाला आहे
अय नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. अरे नाचता नाचता विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, नाचता नाचता देवाचा सुटला पितांबर, देवाचा सुटला पितांबर. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. पंजाबपर्यंत त्यांनी कार्य केलं आहे. परंतु एक ठिकाणी असा प्रसंग आहे की नामदेव महाराजांचा गुरु केल्याशिवाय, प्रत्यक्ष देव बोलत होते पहा, देव बोलत होते, देव प्रत्यक्ष त्यांच्या कीर्तनात नाचत होते, पण गुरु केल्याशिवाय त्यांचा तो परिपूर्ण झाला नाही परमार्थ. त्यावेळेला मोठी कथा आहे ती. गुरु केला आणि तिथून पुढे नामदेव महाराजांचं कार्य पुन्हा सुरू झालं. या संतांनी दगडामध्ये देव गाजवला, जागवला. तुम्ही आम्ही देवाचा सुद्धा दगड केला हो, दगडाचा देव करणं लांबच, देवाचाही दगड करून घेतलेला आहे. कारे हिंडता राणोराणी पुसा संतासी जावोनी, धरा बळकट भाव तुम्हा पासी आहे देव. झालेली कीर्तन सेवा भगवान दत्तात्रेयांच्या, सद्गुरू माधवनाथ व्यंकटनाथ नरेंद्रनाथ महाराज यांच्या चरणी समर्पण करतो. जी कीर्तन सेवा या ठिकाणी सादर झाली, काहीही मनाचं नाही आहे. जी सद्गुरूने बुद्धी दिलेली सांगायचा प्रयत्न केला आहे, जे काही यथायोग्य असेल ते सद्गुरूची कृपा आहे. जे अयोग्य या गादीवरून गेलेलं असेल ते माझ्या पदरात वापस द्या. माझ्या वॅगनरमध्ये मी वापस घेऊन जातो आणि पैठणला सोडून देतो गंगेमध्ये. आणि या ठिकाणी कीर्तनाची संधी दिल्याबद्दल सद्गुरुनाथांचे, माझ्या गुरुजींचे अशीच कृपा माझ्यावर राहावी आणि उत्तरोत्तर ही सेवा करण्याची मला संधी त्यांनी द्यावी. या ठिकाणी जयस्वाल सर मला पेटीचं सासुद्धा कळत नाही, हे तुम्हाला 2 वर्षात लक्षात आलं असेल. आणि जहागीरदार सर यांनीसुद्धा अतिशय उत्तम वाजवलं, म्हणजे तबला पेटीच्या माध्यमातून मला 2 तास काय 1.5 तास वाजवलं. त्यांचीसुद्धा मनोगत या ठिकाणी भगवान दत्तात्रेयांच्या कृपेने परिपूर्ण हो. श्रोत्यांचेसुद्धा आशीर्वाद, सगळ्यांनी जागा राहून कीर्तन ऐकलं हे सगळ्यात विशेष. त्यानंतर विद्यार्थी वर्ग यांनीसुद्धा हे कीर्तन श्रवण केलेलं आहे. धरा बळकट भाव, धरा बळकट भाव, तुम्हा पासी आहे देव. हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा, गुण गाईन आवडी हेची सर्व माझी जोडी. न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. समाधीतूनी प्रल्हादाच्या समाधीतूनी प्रल्हादाच्या ऐकू येते नाम, ऐकू येते नाम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. बोला
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम.